मोदी यांच्यावर अनेक छोटे मोठे रावण घेऊन 2024च्या निवडणुकीत लढण्याची वेळ आली आहे, असा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला। तर राज तिलक की करो तयारी, आ रहे हैं हमारे भ्रष्टाचारी, पण हा राज तिलक काय तुम्हाला लागणार नाही, असा भाजपाचा नवा नारा असणार आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे। राज तिलक की करो तयारी, आ रहे हैं भ्रष्टाचारी, असा दुसरा नारा आहे। भाजपचे नारे होते ना, राज तिलक की करो तयारी, आ रहे हैं अटल बिहारी। आता राज तिलक की करो तयारी, आ रहे हैं हमारे भ्रष्टाचारी, पण हा राज तिलक काय तुम्हाला लागणार नाही। भ्रष्टाचाराने घेऊन तुम्ही 400 पार करण्याचं जर स्वप्न पाहत असाल ना, हा तुमचा स्वप्नभंग होईल। याचा अर्थ असा तुम्ही घाबरलेला, तुम्ही लटपटताय, तुम्हाला 400 काय 200 पार करता येत नाही, म्हणून हे सगळे एक नांदेडची जागा जिंकण्यासाठी मोदींना अशोक चव्हाणला घ्यावं लागतं। आमच्या भ्रष्टाचाराने घेऊन तुम्ही 400 पार करण्याची तयारी करत असाल, स्वप्न पाहत असाल, तर तुमचं स्वप्नभंग होणार आहे। भाजपा घाबरलेला आहे। 400 काय 200 पार करता येत नाही। नांदेडची जागा जिंकण्यासाठी मोदींना अशोक चव्हाणांसारखा भ्रष्ट नेत्याला भाजपात घ्यावं लागलं, असं म्हणत संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केलाय। पुढे राऊत असेही म्हणाले, मोदींचा चेहरा इतका प्रखर आणि तेजस्वी आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचा अवतार आहेत। प्रभू श्रीरामाचं बोट धरून अयोध्येत जाताय, पण त्यांनी अनेक छोटे मोठे रावण घेऊन 2024ची लोकसभा जिंकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे, असं म्हणत त्यांनी सडकून शाब्दिक वार मोदींवर केलाय। मोदींचा चेहरा एवढा तेजस्वी प्रखर आहे ना, विष्णूचे अवतार आहेत ना, नरेंद्र मोदी विष्णूचे 13 अवतार आहेत ना, प्रभू श्रीराम आहेत ना, रामाचं बोट धरून जात आहेत ना अयोध्येमध्ये, पण शेवटी त्यांना अनेक असे छोटे मोठे रावण घेऊन 2024च्या निवडणुका जिंकण्याची वेळ आली। हा त्यांच्यावर काळाने घेतलेला सूड आहे। रिपोर्ट न्यूज डेस्क, महानगरची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, मुंबई।